परी शिवेका श्री वल्लभे बोलिले येण्याची लोभे मानू तेही लाभे न बोलताही. अर्थ परंतु शिवाने किंवा विष्णूने ज्ञानबंध आहे असे सांगितले म्हणून त्यांच्या वचनावरील श्रद्धेने ही गोष्ट आम्ही सत्य मानतो असे नाही, तर त्यांनी सांगितले नसते तरी ज्ञानबंध आहे हे अनुभव सिद्ध असल्यामुळे आम्ही मानतो. ज्ञानेश्वर महाराजांनी तर दोन महान ईश्वरी अवतारी विभूतींची साक्षी दिलेली आहे. कारण का तुम्हाला कोणतरी साक्षी असली तरी पटते ना, विश्वास बसत नाही आपला, आणि आपला विश्वास बसत नाही म्हणून आपण अधोगतीला चाललोय. संतांच्या वचनावर आणि शास्त्रावर अत्यंतिक श्रद्धा असणं अत्यंतिक गरजेचं आहे. मग श्रद्धा कधी बसते? तुमचा त्यांच्या बोलण्यावर विश्वास असला तर. सूर्य इकडे उगवतोय म्हटलं तरी ते होय म्हणायला, इकडे कसा वर बसून जातात तसा. कारण का सूर्याला उदय असतं नाहीच हो. तुम्हा मला सूर्याला उदय असताय, सूर्य आहे तसाच आहे महाराज का नाही. पण एवढं कुठं आपल्याला महाराज आमच्या डुचकीतलंच निघत नाही, आमच्या डुचकीतलं काय असतं ते. आणि म्हणून संतांच्या ह्याच्यावर विश्वास बसत नसेल, तुमचा विश्वास बसावा, तुमची श्रद्धा बसावी या याच्यावर, आणि तुम्ही श्रद्धेपोटी त्यांची सेवा करून ती काय सांगतील ते ऐकून तुम्ही ह्या विश्वातनं मुक्त व्हावं, जन्ममरणातनं मुक्त व्हावं, असं संतांचा एक भाव आहे महाराज. आणि म्हणून नेहमी आपण एक लक्षात ठेवायचं महाराज, संत महात्मे जे सांगतात ते का सांगतात, त्याच्या सांगण्याच्या पाठीमागे काय त्यांचा हेतू आहे हे अगोदर कळवून घेणं अत्यंतिक गरजेचं आहे. कारण का व्यवहार जो आहे, व्यवहारात काही लोक महाराज स्वतःच्या काहीतरी प्राप्तीसाठी दुसऱ्याला काहीतरी सांगत असतात. त्या माणसाकडे तुम्हाला काहीतरी मिळवायचं असेल एखाद्या, तर मग त्याला बरंच काहीतरी विशेषण देऊन त्याला काहीतरी सांगून आपल्यासारखं ते करत असत. पण इथं मात्र हा अव्यवहारी जो आपला विषय आहे ना, कारण का परमार्थात महाराज व्यवहार वेगळा आणि परमार्थातला व्यवहार, दोन्हीकडे व्यवहार होतो महाराज. पण परमार्थातला व्यवहार होतो स्वार्थपणानं होतो महाराज, कसलाही तिथं स्वार्थ नाही. आणि हे पहिलं आपल्याला कळावं. कारण का संत महात्म्यांच्याकडं आपल्याला काय मिळवायचं, त्यांना काय आपल्याकडं मिळवायचं नाही, हे नेहमी लक्षात ठेवायचं. केवळ आणि केवळ ते कळवल्यापोटी दयेपोटी तुम्हाला सांगतात, बुडते हे जन. म्हणून हे कळलं तर महाराज ते सांगतील ते आपण ऐकतो, आणि तसा विश्वास बसावा तुमचा. म्हणून तरी शंकराचं इथं आणि विष्णूचं उदाहरण दिले. शंकर देखील आणि विष्णू देखील म्हणतो महाराज, बंद तरी बंद आहेच महाराज, पण मोक्ष म्हणणेपणा, मोक्ष बंद नाही. ही काय लक्षात ठेवायचं. काय कुठल्या ज्ञानाचं इथं खंडन केलंय हे पहिलं आपण लक्षात ठेवूनच पुढा विचार करायचा महाराज. मोक्ष संपादन करणं हा तरी चौथा पुरुषार्थ ठरलाय महाराज. मोक्ष संपादन करणं हा तरी काय ठरलेला पुरुषार्थ ठरलाय महाराज. अज्ञान कालात इथं मोक्ष तुम्हाला प्राप्त करून घेणं अत्यंतिक गरजेचं आहे, आणि सगळे शास्त्र तिथं पत्र झालेच महाराज. पण महाराज स्वरूप स्थितीतनं बघायला गेलं, वस्तुस्थितीतनं बघायला गेलं तर वस्तू स्वयंसिद्ध आहे. वस्तू कशी आहे? स्वयंसिद्ध आहे, स्वयंप्रकाश आहे, आणि आनंदच हे त्याचं स्वरूप आहे महाराज. म्हणून ती प्राप्त करून घ्यायची नाही, प्राप्तच आहे महाराज. तिच्या ज्ञानासाठी दुसऱ्या ज्ञानाची काय गरज नाही. ज्ञान हे त्याचं स्वरूप आहे, आणि आनंदासाठी दुसऱ्या आनंदाची काय गरज नाही महाराज. आनंद हे त्याचं स्वरूप आहे महाराज. म्हणून तिथं प्राप्ताचीही काय महाराज व्यवहार होत नाही, त्याच्या प्रकाशाचाही काय व्यवहार होत नाही, आणि त्याच्या ज्ञानाचाही काय व्यवहार होत नाही. पण आपल्याला कुठेतरी व्यवहार काय केला असं वाटतं, आणि व्यवहार करायचं म्हटलं की तिथनं बाहेर तुम्हाला तिथं सामान्य सत्स्वरूप आहे महाराज. पण त्याला व्यवहार करायचा म्हटलं की कुठलं नाही कुठलं तरी एक विशेषण लावावं लागतं महाराज. आणि विशेषण एकदा लागलं की ते विपरीत होतं महाराज. लक्षात ठेवायचं. आला आपला विशेष, विशेषण पुढचा झाला काय विशेष झाला, आणि ते विशिष्ट होऊ नये, विपरीत काय होऊ नये. विपरीत आहे ते घालवण्यासाठी यथार्थ विशेषणाची गरज आहे. पण ती घालवल्यानंतर तिथनं पुढे ते विरत जावावं, शब्दज्ञानात अडकू नये. आणि म्हणून मीच सांगतो असं नाही, इथं त्यांनी थोरांची एक तुम्हाला मला साक्षी दिली आहे, शंकराची आणि विष्णूची. झालाय का त्यावेळेला हे, तरी पण त्यांनी दिलेलं आहे, घ्या वाचून. हो म्हणा की. मग आता त्यांनी ज्ञानोबारांनी काय सांगितले माहिती आहे काय, समजा त्याने जरी सांगितलं नसतं
त्याने जरी सांगितलं नसतं, कारण का आपला एवढा अनुभव असायला पाहिजे महाराज, आपला एवढा अनुभव असायला पाहिजे. तो म्हणू दे, नाही तर नाही म्हणू दे, मी स्वतःचा अनुभव सांगतो. इथं जेणे दुसऱ्याच्या सांगण्यावर असं तोपर्यंत अनुभव नसतो. नाही तो म्हणत होता म्हणून मी बाबा म्हटलो. पण असं परमार्थात चालत नाही महाराज. कोणतरी म्हणतंय, कोणतरी करते म्हणून परमार्थ करू नका तुम्ही महाराज. त्याच्यापेक्षा संसार चांगला. ज्ञानी काय काय इलासांना म्हणायचंय तुम्हाला? तर स्वतः हा अनुभव घेऊनच बोलणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. कारण का तुमच्या दुसऱ्याच्या ह्याला प्रामाणिक काय येणार महाराज? पण तुमचा अनुभव हे खरं प्रमा आहे. स्वतःचा अनुभव ही प्रमा आहे महाराज. प्रमा हिता आहे महाराज. आणि मग ज्ञानोबराय सांगतात, शंकर सांगू दे, म्हणजे तो देव सांगू दे, विष्णू सांगू दे, ते सांगतात म्हणूनच मी म्हणतोय असं नाही. मी स्वतःचा माझा अनुभव सांगतो महाराज. आणि त्याच्यासाठी तिने उदाहरण दिले महाराज. शी बायको माझी असं ना, माझ्या आईला विचारा, माझ्या बाबाला विचारा, कारण का तिने लग्न लावले ना, ती सांगतील तुम्हाला. तुम्हाला जर माझं पटत नसेल, आज ती सांगू द्यात, नाही तर सांगू द्या, नाही सांगू द्यात. माझी बायको मी स्वतः सांगतो ना, कारण का ती माझीच आहे ना. कारण का माझ्या त्याला अनुभव आहे महाराज, त्याचा निश्चय आहे महाराज. कारण का परमार्थात निश्चयाला अत्यंतिक निश्चयाचे बळ, तुका म्हणे तेची फळ. मग आता बुद्धीने निश्चय केलेला असतो महाराज. सगळा बुद्धीचा हा व्यवहार आहे, तरी पण महाराज बुद्धीने व्यवहार केलेला देखील तो बाधित व्हायला पाहिजे. आणि मग निखळ जातं ते स्वरूप आहे महाराज. म्हणून इथं स्वरूपासाठी महाराज या शब्दज्ञानाची काय दुसऱ्या प्रकाशाची गरज नाही. येत आता त्या प्रकाशाबद्दल पुढे देतील, बघूया. ज्ञानेश लाघ्यत्य आहे ते ज्ञान पण दाढले वाहे दीप वाचुनी दिवा लाहे ते अंग भुलेला चिकी. अर्थ, ज्ञान स्वरूप आत्म्याला वृत्ती ज्ञानाने ज्ञातत्वाचे महत्व येत असेल तर स्वरूपभूत ज्ञानाचा ज्ञानपणा व्यर्थ घालविला. दिव्या वाचून देखील दिवाच असतो. दिव्याला दिव्याची गरज लागेल तर तो स्वतःच्या स्वरूपाला विसरलाच म्हणावे लागेल. तर काय तुम्हाला मला आता सूर्य उदयाच्या अगोदर सगळ्या प्रकाशात वस्तूंचं अज्ञान असतं ना. सूर्य जोपर्यंत उगवत नाही तोपर्यंत आपल्याला रात्र असते, आणि रात्रीत सगळ्या प्रकाशांचा काय असतो अज्ञान असतं आपल्याला. आणि सूर्यप्रकाश झाल्यानंतर सगळ्या वस्तूंचं तो काय करतो प्रकाशन करतो. म्हणजे सगळ्या वस्तू प्रकाश व्हायला सूर्याची आज गरज आहे. पण सूर्याला प्रकाश होण्यासाठी कोणाची गरज तुम्ही सांगा की? सूर्याच्या प्रकाशासाठी कुणाची प्रकाशाची गरज? कुणाची गरज? कारण का तो प्रकाशानं स्वयंप्रकाश आहे, सर्वांचं तो प्रकाशन करतो. पण त्याच्या प्रकाशासाठी दुसऱ्या कशाची प्रकाशाची गरज नाही महाराज. तसं महाराज आत्मस्वरूप हे सर्वांचं प्रकाशन करणारं आहे. सांगा की ना. मी तरी कैसा मुखा प्रति जैसा कही दिसे न दिसे ऐसा वाणीचा. बरोबर आहे. मी कसा आहे बरोबर आहे. तुम्हाला मुखात सूर्य हे दिसतं ना, सूर्याच्या आपल्या आरशासमोर महाराज सूर्य भावना हो सूर्यप्रकाश दिसतो ना. हो त्याप्रमाणे. कारण का आत्मा आपल्याला प्रत्यक्ष आहे. आत्मा हा आपल्याला काय आहे प्रत्यक्षाचा विषय नाही. घट हा प्रत्यक्षाचा विषय आहे महाराज. सगळे पदार्थ तुम्हाला जे आहेत ना ते प्रत्यक्षाचे विषय आहेत महाराज. पण आत्मा जर प्रत्यक्षाचा विषय होईल तर तो अनात्मा झाला. लक्षात ठेवायचं. तिथं आता भेद झाला महाराज. म्हणून आत्मा हा स्वयंप्रकाश आहे. सूर्य सर्वांचं प्रकाशन करतो, पण त्याच्या प्रकाशासाठी दुसऱ्या कशाची गरज नाही. तसं आत्मा हा सर्वांचं प्रकाशन करतो. एक साक्षी, सगळे जे पदार्थ होतात ते साक्षीच्या प्रकाशाने प्रकाशित होतात. पण काही पदार्थ आता तुमच्या आमच्या जागृतीतले पदार्थ जे प्रकाशन होतात ते अंतःकरण मृत्यूद्वारा प्रकाशन होतं. हा घट आहे, घट तर घट होतो, पट तर पट होतो महाराज. इथं अंतःकरण वृत्ती त्या साक्षीद्वारा प्रकाशन करते महाराज. आता स्वप्नातले पदार्थ आहेत
तेही प्रकाशन होतात, पण तिथं अविद्यावृत्तीद्वारा तो प्रकाशन करतो. नसलेले पदार्थ तिथं आपल्याला, आणि या इंद्रियांचा तो विषय नाही महाराज. तिथं तो प्रकाशन करतो, पण तो साक्षीच प्रकाशन करतो महाराज. आता निद्रेत महाराज आपल्याला झोपेतो, सुषुप्तीत, आता तिथं ह्या वृत्ती नाही, अविद्या वृत्ती ही नाही, अंतःकरण वृत्ती नाही, म्हणून ते विषयाशी कुठला आपला संबंध. कारण का विषयाशी संबंध यायला साक्षीला वृत्तीची तिथं काय आहे, गरज आहे. म्हणून तरी इथं वृत्तीव्याप्ती गाठली दादा, लक्षात ठेवायचं. पण अव्यवहारिक आता वस्तू आहे महाराज. तरी पण महाराज तिथं व्यवहार जरी नसला तरी मी अव्यवहार आहे, काय जाणत नव्हतो आणि आनंदानं सुखानं झोपलो होतो, हे स्मरण आहे ना. आता तिथं त्याला कोणी सांगितलं हो, त्याचं प्रकाशन कोणी केलं ते आनंदाचं ज्ञानाचं, म्हणजे तू स्वयंप्रकाश आहे. आता तू सर्वांचं प्रकाशन करतो, पण त्याच्या प्रकाशासाठी आता दिवा इथं, आता सूर्य जरी नाही उगवला, इथं दिवा ठेवला अंधारात, दिव्यानं तुम्हाला सर्वांचं प्रकाशन होईल, पण दिवा दुसरा लावून त्या दिव्याला बघावं लागणार काय, नाही ना काय. तसं आता सूर्याला प्रकाशाला दुसऱ्या प्रकाशाची गरज काय काय नाही मला. तसं आत्मस्वरूपाला दुसऱ्या प्रकाशाची म्हणजे ज्ञानाची गरज नाही, कारण का स्वयंप्रकाश हे त्याचं स्वरूप आहे मला. आणि तसं बघायला गेलं तर सूर्य देखील परप्रकाश आहे. सूर्य त्याचा कवडसा आहे, सूर्याला प्रकाशित करणारा तो आहे महाराज. म्हणून चंद्र सूर्य हे परप्रकाशित आहेत महाराज. हा प्रकाश आहे तो जड प्रकाश आहे महाराज. आणि तुम्हा मला हे प्रकाशन करतं, घट पाहिला पट पाहिला हे म्हणता येते, तो चिदाभास आहे महाराज. तो ही विकारी प्रकाश आहे. आणि साक्षी जो आहे तो निर्विकारी प्रकाश आहे, स्वयंप्रकाश आहे महाराज. म्हणून इथं त्या प्रकाशासाठी म्हणजे या ज्ञानाची काय गरज नाही, वृत्ती ज्ञानाची काय गरज नाही. इथं वृत्ती ज्ञानाचं खंडन नाही, ते विरावं. वृत्ती ज्ञानात होतो मी आम्ही, तिथे एक सत्वगुण कार्य करतो महाराज. आणि सत्वगुण जरी असला तर तो अविद्येचं कार्य आहे. आणि हा सत्वगुण मनुष्याला छळतो महाराज. अज्ञानी माणूस तेवढा महाराज अंगावर येत नाही, घासमेट होत नाही त्याची महाराज. कारण मला कळत नाही बाबा, सरळ म्हणते ते, काय म्हणते ते, आम्हाला काय बाबा कळत नाही, बघा तुम्ही, आम्हाला काय महाराज कळत नाही म्हणते. पण ज्ञानी माणूस कळत नाही मला चुकलं कधी म्हणते काय बघा, हा मला कळलं नाही, ते अजून चावा चावच करते महाराज. अरे काय कळलंय तुला, काय कळलंय नाव सांग महाराज. कळण्यानं कळण्या अतीत आहे ना ते. आणि हे राहू नये, कारण का परमार्थात ही मोठी हानी आहे महाराज, मोठी हानी आहे महाराज. कारण का त्या वस्तू एवढी नाजूक आहे महाराज, एवढी नाजूक वस्तू आहे महाराज, तिथं काही सण होत नाही. आणि आम्ही काहीतरी केल्याशिवाय आम्हाला गमच पडत नाही महाराज. आणि म्हणून हे राहू नये साधकाच्या ठिकाणी. म्हणून माऊलीने हा मोठा तुमच्या आमच्यावर एक उपकार म्हणा का कृपा म्हणा, कृपा आहे संतांची महाराज. जीवाचा उद्धार व्हावा, आणि उद्धारासाठी ज्ञानाचीच गरज आहे. ज्ञानेविनी एके गुंपी आधी रुकिये दुरीची उर्गा धांगा कितीतरी प्रमाणात देऊन तुम्हाला ज्ञानापत्र नेऊन ठेवल्यात महाराज. पण ज्ञानातला देखील भ्रमा, मला ज्ञान झालं, मी ज्ञानी आहे असं वाटायला लागलं ना, वाटलेलंच वाट लावतंय महाराज. कारण का वाटण्या न वाटण्या तेच आपण आहोत महाराज. म्हणून मोठ्या मोठ्या ठिकाणी आता वादच चालू आहेत महाराज. तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंडू नये महाराज. आणि हे वाद राहू नये, अधोगतीला जाऊ नये महाराज. कारण का मनुष्य जन्म आहे ना, तर तुम्हाला ही अधोगती निवृत्त करण्यासाठी आहे महाराज. स्वस्वरूपाच्या ठिकाणी तुम्ही स्थिर होण्यासाठी, कारण का तुमचं स्वरूप स्थित तेच आहे महाराज. ती जागा सुटली आपल्याला, म्हणून तिथं जाग्याबद्दल तुम्हाला आणणं त्यांचं हे महान मोठं कार्य आहे महाराज. संतांचं कार्य करण्यासारखा दुसरा कोणी कार्य करू शकत नाही महाराज. मोठं कार्य केले तिने. पण तिथं देऊन देखील महाराज त्यांनी त्याच्यात सत्सामान्य स्वरूपात राहावं एवढ्यासाठी चालू आहे महाराज. विवरण. ज्ञान स्वरूप आत्म्याला जर ज्ञानाने श्रेष्ठता आली असे म्हणावे, तर ज्ञान रूप आत्मा आहे हे म्हणणे कसे जमेल. बघा,
ज्ञान स्वरूप आत्मा आहे आणि त्या ज्ञानानंतर मला श्रेष्ठता आली असं म्हणावं तर ज्ञान स्वरूपता त्याला कशी म्हणता येईल? कारण का दुसऱ्याच्या ह्यानं सामर्थ्यानं तुम्हाला जर सामर्थ्य येत असेल तर त्याला सामर्थ्य म्हणत नाही महाराज. दुसऱ्याचं सहायता करून जर मल एखादा दुसऱ्या मलाला पाडत असेल तर त्याचं सोन बळ म्हणावं का? नाही बळ म्हणता येत महाराज. दुसऱ्याच्या प्रकाशानं जर दुसरा प्रकाश करीत असेल त्याला प्रकाश म्हणावं का महाराज? नाही महाराज. म्हणून आपल्या वस्तूला महाराज कुणीकडंच दुसऱ्याची सहायता घ्यावी लागत नाही सत्यत्वासाठी. तोच एक सत्य आहे. प्रकाशासाठी दुसऱ्याची प्रकाशता घ्यावं लागत नाही महाराज. आणि आनंदासाठी देखील महाराज कुणाची सहायता घ्यावी लागते. म्हणून सच्चित आनंद आणि अद्वय हे आपलं निखळ स्वरूप आहे महाराज. आणि हे जरी होत नसेल तर मग अजून तो पूर्णतेला गेला नाही, काहीतरी अपुरा आहे असं म्हणावं. पण अपुरा कधीही राहत नाही महाराज. सर्व अंगाने तो सर्वश्रेष्ठ आहे महाराज. म्हणून सूर्याला जसं दुसऱ्या प्रकाशाची गरज नाही आणि लागत असेल तो स्वयंप्रकाश ठरत नाही, तसं आत्म्याला दुसऱ्या ज्ञानाची जर गरज असेल, मला ज्ञान झालं असं म्हणत असेल किंवा वाटत असेल, व्हावं असं वाटत असेल महाराज, तर तो ज्ञान स्वरूप हे त्याचं ठरत नाही महाराज. कारण घटाच्या सिद्धीकरिता घटाचे ज्ञान लागते तसे आत्म्याच्या सिद्धीकरिता ज्ञान लागते म्हणावे तर त्यात अनवस्था दोष येतो. बघा आता घटाच्या सिद्धीचा हा घट आहे. कारण का घट आहे का तुम्हाला मला ज्ञान करून घ्यावं लागतं? घटाच्या ज्ञानासाठी महाराज दुसऱ्या ज्ञानाची काय गरज? घट जड आहे. घट काय मी आता इथे बसलोय, मला तिकडे बाहेर न्याने पाणी भरून आणा माझ्याकडे असं कधी सांगतोय महाराज? घट स्वतःही आपलं प्रकाशन करत नाही आणि दुसऱ्याचंही तो प्रकाशन करू शकत नाही. घटाच्या ज्ञानासाठी दुसऱ्या ज्ञानाची गरज आहे महाराज, पण स्वतःच्या ज्ञानासाठी नाही महाराज. तर त्यात अनवस्था दोष येतो. अनवस्था मग आता त्या ज्ञानाला दुसऱ्या ज्ञानाची गरज, घटाच्या ज्ञानाला दुसऱ्या ज्ञानात, त्या ज्ञानाला दुसऱ्या, असा अनवस्था दोष येतो महाराज. म्हणून इतर पदार्थांची सिद्धीकरिता ज्ञान लागते, परंतु ज्ञानरूप आत्म्याची सिद्धीकरिता अन्य ज्ञानाची गरज नाही. म्हणून इतर वस्तू ज्या आहेत ना त्या सगळ्या एक आत्मा सोडला का नाही सगळे अनात्मा पदार्थ जड आहेत. एक आत्मा सोडला, तुमचा देह जड आहे का चेतन आहे? देह झाला तर हा जड आहे, त्याच्यात सूक्ष्म शरीराकडे जावा. प्राण जड आहे का कसा आहे? जडच आहे. सगळे पंचकोशी जे आहेत ना ते सगळे जडातच बसतात. मग हे सगळे बुद्धी देखील काय आहे? जड नाही, जडाच्या जातीचे आहे. सत्वगुणाचं कार्य आहे, जड म्हणायचे नाही. कारण का घट ही जड आहे का म्हणायची नाही, एक लक्षात ठेवायचं. हे तमगुणाचं कार्य आहे सगळे, लक्षात ठेवायचं. घट पट हे सगळे काय आहेत? तमगुणाचं कार्य आहेत. म्हणून तिथं ज्ञानाचा व्यवहार होत नाही महाराज. मग आता घट ही जड आणि बुद्धी जड आहे, मग तुमचा आमचा बुद्धीच्या द्वारा हा ग्रंथाचा व्यवहार होतो ना, किंवा दुसऱ्या पदार्थाचा व्यवहार होतो, तसा घटाखंडही व्यवहार व्हायला पाहिजे महाराज. मग जड नाही पण जडाच्या जातीचे आहे. जडाच्या जाती म्हणजे पंचमहाभूत ही मायेची कार्य आहेत, बरोबर आहे. आणि पंचमहाभूताचं पंचीकरण झालेलं हे सगळे पदार्थ आहेत. पंचमहाभूताचं पंचीकरण झालेले हे सगळे पदार्थ. आणि पंचमहाभूताचं अपंचीकृत पंचमहाभूताचं कार्य सत्वगुणाचं ते अंतकरण आहे. म्हणून तिथं ज्ञानाचा व्यवहार होतो, पण ज्ञान स्वरूपता नाही, ते लक्षात ठेवायचं. म्हणून अंतकरण हे जड नाही तर जडाच्या जातीच आहे. आणि प्रकाश म्हणे प्रकाशाचा ज्ञानाचा तिथे काय होतो? होतो. म्हणून हे बुद्धीपर्यंत सगळे महाराज अनात्म पदार्थ आहेत महाराज, हे जड आहेत महाराज. आणि त्या सगळ्यांना प्रकाशन करणारा, प्रकाशित त्याच्यात होणारा कोण आहे? साक्षी आहे असो आहे ना, बरोबर. सृष्टीतल्या पदार्थात व्यवहार नाही. बघा सृष्टीतल्या पदार्थात व्यवहार नाही, कारण का पदार्थ हे किती इथे गोळा करून ठेवा महाराज, पदार्थात पदार्थ व्यवहार होत नाही महाराज. हा हे बघ, हा आता बशी कप तुम्ही भरून आणला, हा बशीतला कपातला चहा ओतून घ्यायला कप बशी ओतून घेते का कप होतोय त्याच्यात? हा आपणच ती त्यातलं त्यात घ्यावं लागतं. हा जरी त्या बशीत चहा असला तर बशीहून तोंडाला लागते म्हणता नाही ना काय? म्हणजे हे जगातले सगळे अनात्म पदार्थ आहेत महाराज, ते सगळे अव्यवहार आहेत. व्यवहारासाठी तिथे चेतनाची गरज आहे महाराज. आणि चेतन जर म्हटलं तर एक परमात्माच आहे महाराज, बाकी सगळे अचेतनच आहेत महाराज.
पदार्थ ज्ञानात व्यवहार आहे. अरे बाबा, आम्ही लय करतोय ध्यान म्हणूच नका तुम्ही महाराज. आम्हाला लय कळालंय म्हणूच नका महाराज. हे सगळा कुणाचा? त्याचा खेळ आहे महाराज. आणि तो कळण्या न कळण्या हातीत आहे महाराज. नैयायिकांची मते अय घट अयम घट. आता न्याय काय? अयम घटा हा घट आहे. अयम घटा हे व्यवसाय ज्ञान. व्यवसाय ज्ञान. व्यवसाय ज्ञान आहे व घटम जानामी हं. हे अनुव्यवसाय ज्ञान आहे. आता घट आहे ते व्यवसाय ज्ञान, आणि मग घट जाणला त्याला अनुव्यवसाय ज्ञान म्हटलंय. कोणाचं? हे न्यायिकांचं आहे. तिने व्यवसाय अनुव्यवसाय विशेषण बरीचशी त्यांची लांबड बरीचशीच आहे. आता घट आहे अयम घटा आणि घट जानामी असे अयम घट जानामी. त्यांनी व्यवसाय आणि अनुव्यवसाय. घट जाणायला तुम्हाला तिथं अनेक व्यवसाय करावा लागतो असं म्हणलेलं आहे. म्हणजे आता तुमची दृष्टी गेली तिथं, आता घट आहे कळलं तुम्हाला, पण जाणण्यासाठी अनेक प्रक्रिया व्हावं लागते. अनुव्यवसाय म्हणजे मग ते मन तिथं घटापासून मन जातं, इथं पत्र येतं, इंद्रिय मनापत्र येतात, इंद्रिय निश्चय करतो आणि मग तो बुद्धीकडे जातो आणि बुद्धी साक्षीद्वारा जाते आणि साक्षी मी घट जाणला असं म्हणते. या प्रक्रिया तिने ठेवल्या जातात. तिथनं तिथं. आता घट हा आहे, हा घट आहे अयम घटा असं म्हटल्याबरोबर घटाचं ज्ञान झालं का नाही? तिथं आणि अनुव्यवसाय मानायची काय गरज आहे? आणि अनुव्यवसाय मानला तर काय आपत्ती येते बघा. आपण रस्त्यानं चाललोय, पाठीमागणे टॉय करीत आलाय. आता तिथं जर अनुव्यवसाय मानला तर पुढे गेला तरी मग तुमचा अनुव्यवसाय तिथनं आता तुम्हाला कळालं, कानावर शब्द आला, तो मनाकडे गेला, मनानं बुद्धिपत्र गेला, बुद्धी मग साक्षीकडे गेली, साक्षीचं ज्ञान झालं. किती अक्षर होऊन जातील नाव सांगा? कानावर पडल्याबरोबर माणूस बाजूला सरतो ना. तिथं अनुव्यवसाय करायचं. तुमची वृत्ती तिथं वृत्तीची गरज आहे, पण तिथं अनुव्यवसायाची काही गरज नाही महाराज. वृत्ती तिथं गेली. हा घट म्हटलं की ज्ञान झालं की तिथं अनुव्यवसाय ज्ञानाची काही गरज नाही, पण त्यांनी मानलेलं आहे महाराज. अर्थात ज्ञानास प्रमाणत्व येण्याकरिता बघा ज्ञानाला प्रमाणत्व येणे म्हणजे प्रामाण्य यायला, म्हणजे ज्ञान तुम्हाला होण्यासाठी प्रामाण्य येण्यासाठी म्हणजे तिथं त्याने व्यवसाय ज्ञान आणि अनुव्यवसाय ज्ञान त्याने मानलेलं आहे महाराज, पण अपुरा आहे. वेदांती विचारतात. बघा त्यांना आता वेदांती विचारतात, जसे व्यवसाय ज्ञानाला अनुव्यवसाय ज्ञानाची गरज हो तसे आहे, तसे अनुव्यवसाय ज्ञानालाही अन्य ज्ञानाची गरज का मानित? मग आता बघा, व्यवसाय ज्ञानाला अनुव्यवसाय ज्ञान म्हणलंय, मग अनुव्यवसाय ज्ञानाला अन्य व्यवसाय ज्ञानाची गरज का मानू नये तुम्ही? म्हणजे त्या ज्ञानाला त्याची गरज, त्या ज्ञानाला त्याची गरज, त्या ज्ञानाला आता कुठं तुमची लांबड व्हायची? आणि शेवटचं ज्ञान कोणतं तुमचं? निश्चय करणारं ज्ञान कोणतं? म्हणून वेदांत्यांचं महान मोठं महाराज उपकार आहेत, लक्षात ठेवा तुम्ही. ही सगळी मानणारी महाराज यांच्या ह्याच्यात काय बुद्धीला एक सूक्ष्मता येते महाराज. सांख्य नैयायिक योगी हे वैशेषिक यांच्यामुळे बुद्धीला थोडीशी स्थिरता येते, सूक्ष्मता येते. हे परमाणूंचं तुम्हाला हे करून एक हे करता येतं, पण परमार्थापत्र जायला ही अपुरी आहे. वेदांतशास्त्राने सर्वांना मानले, पण त्यांना जागा पुढची जाऊन दिलेली आहे, लक्षात ठेवा. मग त्या अनुसाला दुसरा अनुसार मानायला पाहिजे, तिसरं मानायला पाहिजे महाराज. कुठे तुमची लांबड लागणार थांबणारी? आणि मानायची काय गरज नाही. हो, तर ते म्हणतात अनावस्थेचा दोष येतो. हो, तिथं अनावस्थेचा दोष येतो ना. त्याला ते मानत राहावं लागणार आहे. म्हणून बाबा एक लक्षात ठेवायचं, विचारसागर सातत्यानं तुम्ही समोर ठेवा. आणि वृत्ती प्रभाकर ग्रंथ हा चिंतनाला असायला पाहिजे. एक अर्धा तासभर घरात चिंतन व्हायला पाहिजेच, तर हे पुढचं घडतंय. चला, मग व्यवसाय ज्ञानाला तरी अनुव्यवसाय ज्ञानाची गरज का मानता? कशाला महाराज मानायची गरज आहे? बघा, हा घट आहे,
अयम घटा, घट आहे म्हटलं ना तुम्ही, मग त्यावेळी जाणलाच की, जाणल्याशिवाय तुम्ही घट कसा म्हणता? तुम्ही काय त्या घटाला पट म्हटलं नाही. हा, तिथं घट आहे बाबा, अयम घटा म्हटलं ना तुम्ही, मग आता त्यात जाणला नाही म्हणायची काय गरज आहे? कळलं की दुसऱ्याला. आता कळलं नसेल तर बाबा हा मातीचा घट आहे सांगून द्या तुम्ही. कळलंय की तुम्हाला घट आहे, कळलंय मला. तिथं त्या व्यवसाय ज्ञानाला अणुव्यवसाय ज्ञानाची काही गरज नाही महाराज. स्वयंप्रकाश व आत्म्याचे स्वरूप मानावे. मग काय करावं? त्याला अणुव्यवसाय न मानता ज्ञान हे स्वयंप्रकाश आहे हेही मानावं. आणि ज्ञानच हे आत्म्याचं स्वरूप आहे. आत्म्याला ज्ञान काय व्हायचं आहे महाराज? आत्म्याला ज्ञान व्हायचं म्हटलं तर ते अनात्म ठरला ना. तुम्हाला मला कधी ज्ञान झालं असं म्हणता का? माझं मला ज्ञान झालंय. विचारसागर नाही कळून देत, आता अमृतबाई नाही कळून देत, पण तुम्हाला तुम्ही हे कळायलं का नाही? आता आम्हाला कळलं ते विपरीत कळालंय. ते विपरीत घालवायसाठी या ज्ञानाची, यथार्थ ज्ञानाची गरज आहे. कारण का तुम्ही आत्मस्वरूपानं आत्मस्वरूप आहे, पण त्याला विसरलो आपण आणि मी देह म्हणायला लागलो. हे विपरीत आहे. इथं भ्रम सिद्ध झालाय महाराज. आणि भ्रमनिवृत्तीसाठी महाराज यथार्थ ज्ञानाची गरज आहे. कारण का भ्रमाला काहीतरी कारण असतं महाराज. काय कारण भ्रमाला? नाव सांगा, तुम्ही सांगायचं आता. बोला. भ्रम आहे काय त्या? काय गुरुजी? अहो स्वरूपाचं सामान्य ज्ञान म्हणा का? सामान्य ज्ञानाविषयी स्वरूपाचं हे भ्रमाचं कारण आहे. तुम्ही आहे एक मानायला लागला, एक आहे दुरीने मानायला लागला सर्प. मग सर्प का मानायला लागला? दुरी दूर रूपाने कळाली नाही म्हणून. पूर्ण कळालं नाही असं नाही महाराज. हा, नाहीतरी अज्ञान नुसतं अज्ञान म्हणून चालत नाही. कारण काय माहिती आहे काय? आता अशी एक टूम तयार झाली आहे. होऊ नये तशी टूम तयार, पण अशी टूम तयार. तुम्ही 99.99 चांगलं बोला, तिकडे लक्ष देत नाही. तुम्ही चुकतोय कुठं बघता आणि त्यातच ड्युटी सुरू होती बघा. आणि कशाला तिकडे बघता? आपल्या बुद्धी अगोदर काय शुद्ध सत्वागुण राहिलेले आहेत का? अनेक प्रकार. आणि सर्वज्ञ एक ईश्वर आणि संत आहेत महाराज. किती जरी तुम्ही आम्ही जीवाने प्रयत्न केला तरी आपण सर्वज्ञ होऊ शकत नाही. त्याच्याही पुढे महाराज शास्त्र अथांग आहे महाराज, त्याचा कुणालाही थांग लागलेला नाही. शंकराचार्य निवांत बसलेले होते महाराज समुद्राच्या घाटावर. आला आमच्यासारखा महाराज, तुम्ही ज्ञानाचे सुरेच आहे म्हणला, तुमच्याकडे अफाट ज्ञान आहे. शंकराचार्याने ते आपल्या हातातला तो दंड होता पाण्यात बुडवला, समुद्राच्या पाण्यात, आणि त्याला वर उचलून एक थेंब खाली आला. त्याला सांगितलं समुद्र भरलेला असा वेदांचं ज्ञान आहे महाराज, त्यातला थेंबा एवढं माझ्याकडे आहे. कोण म्हणतात? आम्ही किती नाचावं घाला. अजून हरिपाठातला पुढचा माग म्हणता येते, मागले चरण म्हणून बघा, उत्तरार्थ म्हणून बघा, पूर्वार्थ गावते काय बघा. असू दे महाराज, आपण अल्पज्ञ आहे मानून समजून घ्यायचं, लक्षात ठेवायचं. किती जरी आपण केलं तर आपण अल्पज्ञ आहे महाराज. आपल्या बुद्धीला काय मर्यादा आहे का? आपल्या बुद्धीला काय, ज्यावेळी तुम्हाला ईश्वर प्रसाद प्राप्त होईल, ईश्वर स्वरूपाला ज्यावेळी प्राप्त होईल, त्यावेळी तुमची बुद्धी काय होती? व्यापक प्राप्त होते. आणि व्यापक हेच मायेचं कार्य आहे महाराज. माया आहे, बरोबर आहे. त्याला चिदाकाश म्हटले. त्याला काय म्हटले? चिदाकाश. आणि तेच मायेचं स्वरूप आहे महाराज. त्याच ह्याच आपलं कार्य आहे, ते कारण आहे. आणि आपलं अंतकरण काय आहे? त्याचं कार्य त्या कारणात स्वरूप झालं ना, मग तुम्हाला देखील सर्वज्ञता प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही महाराज, लक्षात ठेवायचं. पण अजून आपण परिच्छिन्नात आहे महाराज, म्हणून आपण काय सर्वज्ञान होऊ शकत नाही महाराज. म्हणून किती जरी आपल्याला ज्ञान झालं तरी आपलं अपुरं ठरतं. आता तुम्हाला अज्ञान निवृत्तीसाठी, भ्रमनिवृत्तीसाठी महाराज हे करावं लागणार आहे. भ्रम का होतो? तर सामान्याचं ज्ञान विशेष स्वरूपाचं, कारण का अज्ञानात व्यवहार होतच नाही महाराज. पूर्ण अंधकार असता तर दुरी तुम्हाला कळलीच नसती, म्हणजे भ्रम झालाच नसता. आणि प्रकाश असता तर, तसं तुम्ही पूर्ण ज्ञानी असता तर इकडे यायची काय, आणि अज्ञानी असता तर इकडे आलाच नसतं. आमचं इतकं काम नाही म्हणतात महाराज, लोक आहेत नाही ते आहे. पण आपल्याला काहीतरी कळून घ्यावं वाटले महाराज, आणि हे बाकी आहे महाराज. हीच खरी साधक अवस्था आहे महाराज, लक्षात ठेवायचं.
म्हणून इथं सामान्यचं ज्ञान विश्वस्वरूपाचं अज्ञान हा भ्रम आहे महाराज. भ्रमनिवृत्तीसाठी महाराज ही विपरीत विशेषण आहे. आणि विपरीत विशेषण घालवण्यासाठी यथार्थ विशेषणाची म्हणजे सच्चिदानंद स्वरूप आपण आहोत हिची आज गरज आहे. पण ते देखील विरून जायला पाहिजे. वेदांत शास्त्रात ज्ञानही होत नाही व आत्म्याचे ठिकाणी बंदही सिद्ध होत झालं. वेदांत शास्त्रात ज्ञान होत नाही, ज्ञान स्वरूप आहे. व्हायचं म्हटलं की ते अगोदर नसतंय हो. आणि झालेलं टिकत नाही महाराज, आणि कधीतरी त्याचा लोप होईल महाराज. म्हणून वेदांत शास्त्रात ज्ञानही होत नाही आणि बंधाची सिद्धीच होत नाही महाराज. ज्ञानाची गरज कधी बंद असेल तर महाराज, बंधनच नाही तर मग आता सूर्याला का दुसऱ्या प्रकाशाची गरज आहे का? नाही. तसा आत्मा स्वयंप्रकाश आहे, त्याला अज्ञान तिथं नाहीच. बंद करणार कोण? अज्ञान महाराज. मग आता अज्ञान जर नाही तरी ज्ञान निवृत्तीची तरी काय गरज आहे महाराज? म्हणून त्याचं ज्ञान होत नाही, बंधाची सिद्धीच होत नाही, म्हणून ज्ञान होत नाही. ज्ञान होण्यासाठी नाही, ज्ञान स्वरूपच आपण आहोत महाराज. हे कळतं महाराज, हे मात्र कळतं, कळवून घ्यावं लागणार. कारण का आज देखील आपण ज्ञान स्वरूप आहे, पण कुठं वाटायला आले महाराज? तुम्ही काय ज्ञानी, तुम्ही काय ज्ञानी, एवढं तरी आपण बडबडतोय ना. हा काय महाराज, तुम्ही ज्ञानी आहेस आणि तू कोण आहेस? नाही आम्ही आज्ञा नाही, एवढं तरी कळतंय ना तुम्हाला. मला आज्ञा नाही कळतंय का नाही? मग कुठं आज्ञा नाही नाव सांगा. पण हे देखील आपल्याला कळत नाही महाराज. आणि तुम्हाला मला यथार्थ कळवून देणं हेच शास्त्रात वैभव. खरं शास्त्राचं इथं वैभव आहे महाराज. आणि एवढं सांगून देखील आपल्याला काही कळत नाही, हेच आमचा पुरुषार्थ मोठा आहे. एवढं त्यांनी सांगून महाराज, एवढा प्रयत्न करून महाराज, अजून आपण आपल्या अंतकरणाला स्वतःला लावून घ्यायला तयार नाही महाराज. निवृत्तीनाथांच्या पुढे ज्ञानेश्वर महाराजांनी अमृतानुभव सांगितला आणि तेच आमचं चालू आहे. आम्ही रिकामच आहे. अर्जुनाला गीता सांगितली, रिकामच आहे. चला. म्हणून तात्विक दृष्ट्या आत्म्याचे ज्ञान होते किंवा आत्मज्ञानाने मोक्ष होतो हे म्हणणे चुकीचे आहे. तात्विक म्हणजे स्वरूपाखंड हो. तत्वाचं ज्ञान होतं, मुक्त होतो. आत्म्याचं ज्ञान झालं की मोक्ष होतो. मोक्ष व्हायला मोक्ष स्वरूपच तुमचं आहे. आणि ज्ञान व्हायचं नाही, आहेच ते ज्ञान महाराज. फक्त त्यावर अज्ञानाचं आवरण आलतं, तेवढ्या निवृत्तीची आज गरज आहे महाराज. एवढंच घ्यायचं आपण. जगातील वस्तू क्रियेने प्राप्त होतात, तसा आत्मा क्रियेने प्राप्त होत नाही. आले का आता इथे कर्मकांडाचं खंडन केले बघा. केवळ कर्मानं मोक्ष नाही, जगात ह्या बाकीच्या हे कर्मानं प्राप्त होतात हो. घट नव्हता, आता काहीतरी क्रिया करायला लागली, मातीचा गोळा केला, त्याच्यापासून चाकाव टाकून एक घट तयार केला कुंभाराच्या यानं. उपादान कारण निमित्त कारण दोन्ही कारण तिथं ती आलीच महाराज. एक घट नव्हता तो तयार केला. तसा आत्मा नाही असं नाही महाराज. आत्मा नसता तर महाराज त्याचा अभाव सिद्ध झाला असता. प्रागभाव, प्रथमचा भाव, अनन्याभाव हे अभाव तिथे सिद्ध होतात महाराज. म्हणून आत्मा स्वयंसिद्ध आहे महाराज. त्याला उत्पत्ती करायची काय गरज नाही. म्हणजे आत्मा स्वरूपाच्या ठिकाणी क्रियेची काही गरज नाही. आत्मप्राप्तीसाठी करता ज्ञान संपादन करावे लागते असे विचार सागरात शिकवले आहे. मग आता आत्मप्राप्तीसाठी ज्ञान आपल्याला संपादन करावं लागतं, ज्ञान प्राप्ती करून घ्यावं लागतं. ह्याच्यासाठी विचारसागरात सांगितलंय, तिथे सुरुवात आहे तिथं. कारण का तू पाया घालून ठेवलाय. कारण का आपल्याला आत्मज्ञानाचा जे अज्ञान आहे आणि त्या अज्ञान निवृत्तीसाठी आज तिथे ज्ञानाची गरज आहे म्हणून तिथे सांगितलंय महाराज. पण त्यापुढे अमृतानुभवात असे सांगतात, आता त्याच्या पुढे अमृतानुभवात सांगतात की अरे आत्मा ज्ञान स्वरूप असल्यामुळे आत्म्याचे ज्ञान होत नाही. असे असताना जर एखादा ज्ञानाने आत्म्याला श्रेष्ठत्व आले असे म्हणेल, त्याला आत्मा ब्रह्म कळेच नाही असे बघा. आता तिथं सांगितलंय महाराज, बाबा तुम्हाला स्वरूप ज्ञान करून घ्यायचं असेल ना, म्हणजे समाधानाला प्राप्त व्हायचं असेल ना, तर तुम्ही काय करा, ज्ञानाची एक काच धरा. अज्ञानानं आवरत आहे महाराज, आणि आवरण निवृत्तीसाठी ज्ञानाची तुम्हाला मला गरज आहे. हे तरी का सांगितलं हो? वस्तू ठिकाणी तिथे काय आहे का? नाही महाराज.
पण आपण कसं तरी बडबडायला लागलोय. आपण आहे त्याला विसरून काहीतरी मानायला लागलो आणि आपल्या मानण्यावरून कार्यावरून त्यांनी काहीतरी तिथं कारण सिद्ध केलं महाराज. लक्षात ठेवायचं, भ्रम हा तिथं केवळ स्वरूपाच्या ठिकाणी भ्रम नाही. भ्रम तिथं नाही. सर्प कुठं आहे? कुठं आहे सर्प? हा, तुम्ही मानायला लागला म्हणून त्या आता रज्जूचं तुम्हाला अज्ञान मानावं लागलं. मग आता ते तुम्ही भयकंप व्हायला मरायला लागला, थरथर कापायला लागला, तुमचं दुःख बघवना म्हणून त्यांनी तिथं काहीतरी महाराज ते तुम्हाला आता भ्रमिष्ठ आहे, तुम्हाला भ्रम झालाय, अध्यास झालाय, ते जाणून घेऊन तुम्हाला अध्यास निवृत्तीसाठी भ्रमनिवृत्तीसाठी ज्ञानाची एक तिथं योजना केली आहे महाराज. पण इथं आम्हाला ज्ञान झालं, ज्ञानानं मोक्ष होतोय असं जरी म्हणायला आला तर त्याला ज्ञान स्वरूपता कळलेली नाही, आत्मस्वरूप कळलेलं नाही. कारण का दिव्याला दिव्याची आता रज्जूवरचा अंधकार घालवण्यासाठी दिव्याची तिथं गरज आहे, पण त्या दिव्याला दुसऱ्या दिव्याची काय गरज नाही महाराज. म्हणून इथं वृत्तीव्याप्ती आहे, फलव्याप्ती नाही. आलं काही ना लक्षात? लय वर्ष झाली विचारसागर आपला अध्यास आणि भ्रम एकच. अध्यास म्हणा भ्रम म्हणा एकच आहे. उदाहरण, सगळ्या वस्तूला पाहण्याकरता दिव्याची अपेक्षा असते, पण दिवा आलं का? सगळ्या वस्तूला पाहण्यासाठी दिव्याची गरज असते महाराज. हे बघ वा, त्या अंधारात कुठेतरी त्या वायरी असतात नाही, बघताना बॅटरीचा घेता येता का नाही? त्या अंधारातल्या प्रकाशन वायरीचं प्रकाशन करण्यासाठी बॅटरीच्या प्रकाशाला दुसरी बॅटरी नाही ना काय? का दुसऱ्याने बॅटरी आणि ह्या बॅटरीला प्रकाश तिला काढला असं काय होतं? नाही. हा, आता तिचा प्रकाश होत नसेल, कारण का ते जडच प्रकाश आहेत, ते काही कायमचे टिकतात, पण हा स्वयंप्रकाश आहे महाराज. लक्षात ठेवायचं. म्हणून मला ज्ञान झालं एवढं म्हणू नका. कोणी म्हणू लागला तर तो दिवा स्वतःला बोलला सांगा. असं कोण म्हणू लागलं तर तो दिवाच स्वतः बोलला. तसं मला ज्ञानासाठी आणि ज्ञान करून द्या, मला ज्ञान करून द्या असं म्हणायला तर तो स्वतः बघा मला ज्ञान झालं हेही म्हणून नाही. कंसात वस्तून हे कंसातील शब्द पूर्वीत नाही, परंतु अध्याहात घेतलेले आहे. आता ही गोष्ट सहसा जीवाला कळत नाही, म्हणून पुन्हा दृष्टांत देत. काय कळत नाही लवकर आपल्याला. संतांचं मनोगत काय, संतांची भाषा कळत नाही आपल्याला महाराज. कारण का या भाषेला आपल्यावर संस्कार कमी आहेत. आम्ही सतशास्त्र बघत नाही, संतांच्या संगतीत लय दिवस राहत नाही. कसं तरी तर तासभर येऊन राहतंय बांधून मुस्कटून, टीव्ही मागणं काहीतरी घेऊन चाललेलं असतंय. इथं मड दिसतंय आणि ज्यानं कार्य करायचे तिकडेच असते महाराज. त्याच्यामुळे संस्कार कमी होतात महाराज. आणि ते संस्कार बलवतर झालेले असतात, बायका पोरांचं, समाजाचं, अनेक व्यवहाराचं महाराज. आणि सुसंस्कृत मन व्हायला पाहिजे, म्हणून हे कळत नाही म्हणून दुसऱ्याने कळवून देणं हे त्यांचं. हे संत महात्मे एक फार श्रेष्ठ आहेत. हे बघ वा, बायकोन तुम्हाला काहीतरी सांगितलं, एकदा सांगितलं, दोनदा सांगितलं, तीनदा मला काय कळलं नाही सांगितलं, तिसऱ्यादा सांगते, चौथ्यादा काय म्हणते, चौथ्यादा काय म्हणेल, आता तरी जरा एवढं तरी निदान म्हटल्याशिवाय आखलं पत्र जाणार नाही, पण तेच म्हणायचं असं तिला. तसं मात्र संत नाहीत म्हणाल. 9 वेळा सांगितले. किती वेळा? विषय काय आहेत? 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, महापुराण आहेत, आणि काय सांगितलंय नाव सांगा. किती विषय आहे तो? विषय तो एकच आहे, जगन्मिथ्या ब्रह्मसत्य जीवनापरा. जीव एवढंच विलासानं सांगितलंय. हो, आम्हाला तेवढ्यानं कळना म्हणून खाली 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 शाखा उपशाखा आणि काय त्याचं हे सगळं लक्ष झालं माझं, तरी पण अजून कळवून घेणार झालं. म्हणून हे न कळत नाही ना, दुसरा दृष्टांत देतात महाराज. कारण का कळवून घेतलं तरच, यथार्थ ज्ञान झालं तरच महाराज भ्रमनिवृत्त होतो महाराज. नुसतं कळलं एवढ्यानं भागत नाही.
रामा तुला कळलं असं वाटल, तेवढ्यावर थांबशील, चालायचं नाही. आपणची आपणा पाशी नेनता देशोदेशी आपण पै घेऊशी एक चिरू होय. अर्थ आपण देह आपल्याजवळ असताना हे न कळल्यामुळे एखाद्या वेड्याने देशोदेशी देहाचा शोध केला, पण ते कधी खरोखरी घडले का? विवरण आपण आपल्या महिमेत आहोत, पण एखादा मनुष्य असे न जाणता आपण आपल्याला देशोदेशी पाहण्याकरता गेला म्हटले तर हे घडणे शक्य आहे काय? प्रश्नचिन्ह. हे बघा इथं प्रश्नचिन्ह केले महाराज. तुम्ही आता एखादा मनुष्य तुम्हाला कोणतरी विचारायला आला मनुष्य नवीन, त्या अमका माणूस कुठतरी आहे, चला बघूया म्हणतो. त्या माणसाला घेऊन तुम्ही फिरत फिराल. त्या माणसाची ओळख, हा हा आमचा तुम्हाला माहिती तो हा माणूस आहे. हे दुसऱ्या माणसाबद्दल आपल्याला काहीतरी करता येईल, पण तुम्ही कुठं आहे काय असं जरी एखाद्याने विचारलं, नाही आता मी कुठं आहे ते बघूया म्हणून दुसऱ्या माणसाला हाताला घेऊन तुम्ही तुमचा शोध करणार नाही. आणि जर शोध करायला लागला असाल तर अजून तुम्ही शुद्धीवर तुम्ही बेशुद्ध आहे असं म्हणावं लागेल महाराज. कारण का स्वतःची सिद्धी करण्यासाठी दुसऱ्याची गरज नाही महाराज. म्हणून आपण स्वयंप्रकाश आहे, स्वरूपानं स्वयंप्रकाश आहे, कायम लक्षात ठेवायचं महाराज. आणि मोक्षासाठी कुठेही जायची गरज नाही, काही करायची गरज नाही. पण आपल्याला कुठंतरी गेल्याशिवाय भागत नाही, काहीतरी केल्याशिवाय भागत नाही. म्हणून आपण भ्रमिष्ठ ठरले महाराज. काहीतरी विशेष केले की आपल्याला केलं असं वाटायला लागले महाराज. आणि ते जोपर्यंत आपलं करणं थांबत नाही, फिरणं थांबत नाही, तुका म्हणे फिरे भवंडीने. अरे वस्तू तू स्वयंसिद्ध तुझ्यापाशीच आहे, तुझा आहे. बर कशासाठी फिरायचं ते तरी नाव सांगा. फिरण्यासाठी म्हणून फिरायचं, करण्यासाठी म्हणून करायचं, काहीतरी करावं म्हणून करायचं, काय काय ना म्हणून. फिरण्यासाठी नाही, फिरणं थांबण्यासाठी. आणि फिरायची गरजच नाही महाराज. थाईचं बैसुनी आवडी आनंद नरगे सायास जावे वनांतरा सुखी येतो घरा नारायण. तुका म्हणे सोपे तोच शाना म्हणायचा. आम्हाला फिरावंच वाटतंय, काहीतरी करावंच वाटतंय. भ्रमिष्ठ आहे महाराज, भ्रमिष्ठ आहे महाराज. गुरुजी म्हणायचे तुका म्हणे फिरेनी भवंडीने, फिरते तर फिरच म्हणायचं. पंढरपुरात गेली तरी माणसं काय कुठं श्रवणाला जातात महाराज, काय कुठेतरी ऐकायला जातात महाराज. इकडं पळ तिकडं पळ, गावात बरा. पण पंढरपुरात एक 5 मिनिटं जेवायला ताट केलं तरी जाते आणि पळून घेते. नाही नाही माझं ताट करा म्हणते, नाही जाऊन पळून घेते. गुरुजी म्हणायचे नाही चक्करून पडशील म्हणायचे. तुम्हाला काय झालं, चक्कर मारून आलो, चक्कर मारून पडला नाही बरं झालं. काय आहे म्हणा. पंढरपूरची विधी सांगितल्या बरं, चंद्रभागे स्नान विधी तो का हो, तर हरी तुम्हाला तसा कळत नाही, कथेत हरी कळतो महाराज. आणि तिथं ती खरी विधी आहे महाराज. आपण श्रवणाकडे जात नाही महाराज, बाजाराकडे असतो महाराज. जिथं बी बाजार, म्हणून आपला बाजारच झालाय महाराज. आपला आपणच बाजार करून घेतलाय महाराज. काय मांडामांड किती दिवस करायची महाराज, काय त्याच्यात काय त्याला मर्यादा आहे का काय? बरं मांडामांड करून समाज तुमच्या पाठीमागे येतोय, किती जर तुम्हाला हे करतात. भ्रमिष्ठ झाले त्याला काय कळतंय काय? काय हे म्हटल्याशिवाय आपण भ्रमिष्ठ आहे, त्यांची काय चूक आहे महाराज. जागा इथं आणि फिरायला लागली सगळ्या मुलकातनं. मी कुठं आहे काय बघा, मी कुठं आहे असं जर आपण फिरायला लागलो महाराज, शहाणं म्हणतील मग आमचं काय चाललंय हो महाराज. हेच चाललंय महाराज. म्हणजे स्वतः हरवल्याची आणि स्वला देशोदेशी शोधायला जाण्याची अशी गोष्ट कधी घडणे शक्य नाही. बघा स्वतः आपण हरवलो नाही म्हणजे चोरलो गेलो नाही, आणि आपण कधी फिरतही नाही महाराज. का शोधायला फिरतोय आपण, या बाजारात जा, मी जरा कुठेतरी गावतोय काय बघा, बाकीचं माळवं हे आणायला जातोय बाकी, पण स्वतःसाठी बाजारात आणायला किंवा स्वतः कधी हरवलंय असं झालेलं नाही महाराज. कारण का न हरवणं ही वस्तूच आहे महाराज. कारण का
ज्याला आपण पाहिजे तो आपणच आहे हो, दुसरं कोण इथं नाही महाराज. आणि त्याचा कधीही विसर पडणं शक्य नाही महाराज. या 3 अवस्था जरी आल्या गेल्या तरी त्या 3 अवस्थेचा द्रष्टा कोण आहे, तो आहे. त्या अवस्था नांदतात तरी कुणावर, त्याच्यावर. ती अवस्था तिथं नाही, ती अवस्था तिथं नाही, ती अवस्था तिथं नाही, पण सर्व अवस्थेना अधिष्ठानभूत कोण आहे, तोच आहे महाराज. सर्व अवस्थेचं प्रकाशन करणारा कोण आहे, तोच आहे महाराज. आणि अवस्था तरी झाला कोण? हो हो, त्या अवस्थेचं तादात्म्य धरून झालाय तर तोच महाराज. पण त्याच्या ठिकाणी काय झालेलं नाही आणि त्याला शोधायची काय गरज नाही महाराज. तो स्वयंप्रकाश आहे, लक्षात ठेवा. पण हे कळण्यासाठी हे सगळं आपण कळवून, कारण का आपण तेच आहोत महाराज. पण ते आहोत हे न कळल्यामुळं कशाला तरी आपण आहे म्हणायला आलो आणि ते घालवण्यासाठी हा सगळा प्रकार आहे. पण हे करणं देखील भ्रमातलं ठरतं. पण संसार करणं भ्रमातलाच आहे, पण कळून देखील परमार्थ करणं भ्रमातला आहे. कळस सुरू करूया. एक संवादी भ्रम आणि विसंवादी भ्रम आहे महाराज. मग कधी येईल असं ना कळायचं म्हणता? कठीण आहे. चला. तरी बहुता का दिया आपण पे आठवलिया आणि मी येया कैसा रिझो आत. परंतु पुष्कळ दिवसांनी स्वतःला आठवण आल्यानंतर मी सापडलो, या समजुतीने मी आनंदी कसा होईल असे तू म्हण. बरोबर आहे. आता ह्याचं त्याला आतापर्यंत काय आहे माहिती का, हे सगळं कर्म उपासना झाली, मला विक्षेप गेला, आवरणासाठी का अधिकार आला, अनुबंध चतुर्थी आपल्याकडे सिद्ध झाले महाराज. विवेक वैराग्य समाधी षटक सर्व मनन निधिध्यासन झालं महाराज. सद्गुरूंच्या कृपेनं आपल्याला जर प्राप्त झालं महाराज, तर महाराज एखादी वस्तू हरवलेली आपल्याला गावली, 4-8 दिवस आपण महिना 2 महिने फिरत होतो महाराज, आणि ते एकदा वस्तू आपल्याला हाताला लागली, निश्चय झाला की जेवढा आनंद होतो महाराज तेवढा आनंद येतं. आणि पाठीमाला एक पश्चाताप होतो महाराज. अरे अरे अरे, माझी वस्तू माझ्यापाशीच आहे, पण मी एवढा दिवस शेणी घातला असं वाटतं ना. हो, श्री ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, परी म्हणजे परंतु कदाचित घडले म्हणजे देशोदेशी शोधण्याकरता तो गेला तरी त्यास सापडेल काय? आता तिथं म्हटलं हो, कारण का वस्तू इथं आहे, वस्तू इथं आहे हो. आणि तो जरी किती जरी दिवस फिरायला लागला आणि ते म्हातारीच्या सुईची किंवा अनेक याची वस्तूची देतात ना उदाहरण, वस्तू इथं आहे आणि आपण बाहेर फिरायला लागलोय, त्याला तू शोधला जाईल का? शोधला जाणार नाही. किती दिवस फिरा तुम्ही, सगळ्या जगात नाही फिरा, कारण का जी वस्तू आहे तूच फिरायला लागलाय वस्तूला हुडकायला, कसं काय सापडणार महाराज? दुसरी वस्तू असते तर त्याला सापडली असते हो. जी वस्तू आहे महाराज तीच आपण सापडायला फिरायला लागलोय, कसं काय होणार महाराज? तर नाही, याच उदाहरण सांगतो. एका मनुष्यावर सरकारी वॉरंट होते, तेव्हा शिपाई त्यावर वॉरंट घेऊन आला. हा कुठेतरी बसला होता. त्याने शिपायाकडे पाहताच ओळखले आणि स्वतःच उठून त्यास विचारले, मला कोण मनुष्य पाहिजे? शिपायाने ज्या गृहस्थावर वॉरंट होते त्याचे नाव सांगितले. तो म्हणाला, चला मी तुम्हाला तो मनुष्य दाखवतो. नंतर ते दोघे गावाची शोध करून लागले, परंतु तो गृहस्थ काही त्या शिपायात सापडला नाही. शेवटी त्याच गृहस्थाच्या प्रेमाचा एक मनुष्य भेटला. तेव्हा त्याने त्याला विचारले की अमुक नावाचा ग्रस्त तुम्ही कुठे पाहिला का हो? हे बिचारे सकाळपासून त्यांना पाहत आहेत. हे त्यांचे बोलणे ऐकताच त्याने शिपायास खून केली की अरे तो ग्रस्त हाच आहे. नंतर त्याने त्यास पकडले. यातील तात्पर्य असे आहे की ज्याच्यावर वॉरंट होते तोच ग्रहस्थ त्या शिपायाचा हात धरून स्वतःच्या शोधाकरिता निघाला तर तो त्यास किती शोध केला तरी कुठेतरी सापडेल काय? प्रश्नचिन्ह. बघा, हे प्रश्नचिन्ह केलंय महाराज. वॉरंट होतं, शिपाई आल्यावर त्याला कळलं माझ्यावर वॉरंट आलंय बाबा म्हणून. त्यांना माहितीच असते महाराज, हे काही कोणाला सांगावं लागत, आज उद्या माझ्यावर हे वॉरंट येणार आहे. आणि ते समोर आल्यावर कळलं त्याला. त्याने विचारलं, कारण का त्याला काय माहिती नव्हतं ना, माहिती नव्हतं म्हणून तरी त्याने विचारलं. आणि ते माहिती असतं तर महाराज
धरून नेला असतं महाराज. त्याने विचारलं आमका आमका माणूस कुठं आहे काय तुम्हाला चला चला बघूया म्हणले, तुम्हाला जाऊतो. आणि त्याने हाताला धरला आणि गावोगावी फिरवला. आणि 4 दिवस जरी 4 गावात फिरला असतं तर त्याला गावला असता का? कारण का ज्याच्यावर वॉरंट होतं ना तोच पुरुष तिथं त्याच्या हाताला धरून फिरवत होता महाराज. म्हणजे तो स्वतःलाच शोधित होता. कधी दिवसानं गावणं शक्य नाही. आता असं असताना महाराज तो ज्याच्यावर वॉरंट होतं ती फिरत फिरत आली महाराज. आता तिथे एक मनुष्य बसलेला होता महाराज. त्याला विचारलं आमका आमका मनुष्य कुठं तुम्हाला सापडलं का? आता तू त्याचा जवळचा माणूस होता, त्याला माहिती होता हाच माणूस आहे, बरोबर आहे. आता त्यानं हाय हाय म्हटले, बघूया म्हटले कुठंतरी, आणि फक्त खून केली. शिपायाला खून केल्याबरोबर त्याला पकडला तो. म्हणजे आता पकडला हे तर पत्र हे बरोबर आहे, पण असं कधी घडलं असतं का? घडतंय काय म्हटले. आणि असं जरी ती 4-8 दिवस फिरायला आली तरी तो मनुष्य गावणं शक्य आहे. कारण का दुसरा असता तर गावला असता महाराज. जो आहे तोच जर फिरायला लागला तर त्रैलोक्यात जरी फिरला किंवा कोटी जन्म जरी फिरला तर तो दुसरा सापडणार नाही. कारण का तो त्याच्या हातातच आहे ना, सापडायचा प्रश्नच कुठे येतो. सापडणं न सापडणं हा व्यवहार तिथं होऊ शकत नाही. आलं का लक्षात? नाही तसे अगोदर आपण आपल्याला विसरले काय? कदाचित स्वतःला विसरला तर देशोदेशी शोध करण्याकरता गेला तरी सापडेल कसा? बघा अगोदर आपल्याला विसर पडतच नाही. आणि जरी पडला विसर तर आपण शोधायला गेलो तर आपल्याला कुठेही आपण सापडणार नाही. कारण का सापडायची वस्तू ती आपणच आहे ना. आणि तिला सोडून जर आपण दुसरीकडे बघायला लागलो तर कसं काय सापडेल महाराज? सापडणं ते एकाच तुझ आहे, तुझा का चुकला ही. पुष्कळ दिवसाने त्याला मी सापडलो असे वाटले तरी त्याला आनंद होईल कसा? आता पुष्कळ दिवसांनी जरी सापडला, मी आता सापडलो आनंद होईल कसा? तसा आत्मसाक्षात्कार झाला तर आनंद होत नाही महाराज. आणि आनंद होत असेल तर अजून तो काय झालेला नाही महाराज. काय बघू हा लय मी परमार्थच असं भूषण म्हणून मिरवू नाही का दादा. जिरवावं लागतंय महाराज. ही मिरवण्याची वस्तूच नाही महाराज, एवढी नाजूक आहे दादा. तैसा ज्ञानरूप आत्मा ज्ञानीची आपली प्रमा चरित्र सोमा ऐसा बंधू. अर्थ त्याप्रमाणे ज्ञानरूप आत्मा ज्ञानानेच आपले प्रमाज्ञान संपादन करतो असे म्हटले तर सोहम असे ज्ञानबंध नाही काय? तर त्याप्रमाणे ज्ञान स्वरूप आत्मा जो आहे, ज्ञानानं प्रमा म्हणजे आता प्रमा ज्ञानानं तत्वमसी महावाक्य आहे काय? प्रमाण ज्ञान आहे होय का? आणि त्या प्रमाण ज्ञानानं जर आपल्या ज्ञानाला सहायता मिळत असेल तर ज्ञान हे त्याचं स्वरूप ठरत नाही महाराज. म्हणून आपल्या 6 प्रमाणात शब्द प्रमाणाला अत्यंतिक महत्व दिलेलं आहे. कारण का बाकीच्या प्रमाणाने जे ज्ञान गावलेलं असतं, ज्याचं ज्ञान करून दिलेलं असतंय ते विपरीत ज्ञान आहे महाराज, लक्षात ठेवायचं. कारण का ते ज्ञान टिकत नाही महाराज, बाधित होतं महाराज. आणि सर्वांचं ज्ञान करून देणारा यथार्थ ज्ञानापात्र पुचवणारा शब्द ज्ञान आहे महाराज, लक्षात ठेवायचं. स्वरूपभूत ज्ञानाचं स्वरूपात नेणारं कोण आहे? प्रमा हे शब्द ज्ञान आहे महाराज. पण शब्द देखील तिथं अपुरा ठरतो. कारण का माहितीये काय? शब्द तुम्हाला तिथं विरतो अधिक महाराज. शब्दाची वाच्यता त्याला नाही शब्दाची. आणि म्हणून आपल्याला ज्ञान होईस्तो पर्यंत विषय आहे. आणि ज्ञान झालं ना की ते अवांतर प्रयोजन आहे. ज्ञान हे अवांतर प्रयोजन आहे. आणि माझ्या ठिकाणी अज्ञान आहे, स्वयंप्रकाश मीच आहे, अहम ब्रह्मास्मी, हे खरं ब्रह्मज्ञान आहे. आलं काय गुरुजी लक्षात? कारण का शब्द तिथं मावळतो महाराज. तू ते अमका आहेस असं म्हणायला शब्दाची काय गरज? तत्वमसी महावाक्य ऐकल्याबरोबर अहम ब्रह्मास्मी असा तिथं बोध अनुभव आहे तुम्हाला. त्याप्रमाणे ज्ञानरूप परमात्मा आहे, तो जर इतर ज्ञानाची अपेक्षा करीत असेल. बघा ज्ञानरूप आत्मा आहे महाराज. इतर ज्ञानाची जर अपेक्षा करत असेल तर ज्ञान स्वरूपता त्याची ठरत. मग तुम्हाला आता बघा शब्दानं सागर तुम्ही असं कुणी सांगावं लागतं का? एवढ्यावरच घ्या महाराज. व्यवहारात जर आपल्याला या व्यवहार ज्ञानात जर सांगावं लागत नाही तर तो ज्ञान प्रकाश स्वरूपच त्याचा आहे.
त्याला शब्दानं तू ब्रह्म प्रकाशमान आहे, ब्रह्म आहे असं म्हणायचं, आत्मा ब्रह्म आहे सांगायची काय गरज नाही मला. फक्त देहात्मबुद्धी जाण्यासाठी, आत्मत्व बुद्धी येण्यासाठी, बुद्धीचं तिथं कार्य होण्यासाठी तेवढा, कारण का बुद्धीने याच्याशी तादात्म्य धरलंय, कुणाशी, अनात्म्याशी. देहाशी बुद्धीने काय केलंय, तादात्म्य. ते तादात्म्य निवृत्त होण्यासाठी चित्त पातर घेऊन जायला त्याची काय गरज आहे. बुद्धीचा पालट करायचंय महाराज, कारण का ते नाही हे आहे एवढंच महाराज. आणि इथं दुसरं काय करायचं नाही महाराज. बुद्धीचाच आपण पालट करायचं. आपण शरीरात पालट करायला लागलोय, देशांतरात काहीतरी पालट करायला लागलोय महाराज. कुठेतरी तिसरी घर सोडील मठ बांधून राहील, या गावातनं काशीला जाऊन राहील, चांगली चांगली कापडं बदलील, शेंड्या राखेल, म्हणजे माझी नाही म्हणून म्हणत नाही असं नाही, असून दाड्या वाढवेल, भगवी काम घालील आणि नागडं फिरेल, पण बुद्धीचा पालट करणार नाही. अरे बुद्धीचे वैभव म्हटलंय, बुद्धीनिशय आत्मज्ञान. बुद्धीचा निश्चय होईतो पत्र, कारण का अनेक जन्माचे बुद्धीवर संस्कार आहेत, अनेक जन्माचे, अनेक युगाचे बुद्धीवर संस्कार आहेत अनात्म्याचे महाराज. आणि ते घालवण्यासाठी सारखी बुद्धीला धारा यायला हो होय होय, बुद्धीचा सारखा इकडे वापर करायचा. आणि बुद्धी कार्य करते ना, कारण का हे बुद्धीचं कार्य आहे ना. बस करावं, पण रात्रंदिवस हो अरे या पोटानं सगळं लावलंय. पोट म्हणजे इच्छा, या पोटा कारण निघा झालो अंगीला जना न सरेची माय बाप भिके नाही खंडना. महाराज लागली सांगतात हो गमत करून. महाराज खरोखर तुमच्या कृपेनं किंवा या नादा लागल्यापासून बरंच आता मिळालंय. महाराज बी होईच म्हणते, अरे मिळालं का लांब गेलंच. आणि ते मिळायचं तुझ्या हातात नाही, ते मिळवायचं प्रारब्ध घेऊन आलायस. प्रयत्न कुठं आहे ना सांगा, प्रयत्न इकडं. अरे तू प्रयत्न न करता बायको खेटर मारती ना. तू प्रयत्न न करता बायको खेटर मारती, किती मिळवून दिलं तर अजून तुला काय कळत नाही, अक्कल नाही का, शान होते काय की म्हणते नाही. तर काय प्रयत्न करावा लागतो महाराज. पूजा करीत असत तिला काय प्रयत्न करा. मला आता उद्या दिवाळीला ववाळ असं म्हणावं लागतं तुम्हाला, ववाळ तिथे तेवढा दिवस तुमचा त्या कालाचा येतोय महाराज, अनुकूल असतो महाराज. आणि तीच उद्या आर्थिक डुचकीत देखील मारेल. ते ववाळ नाही, त्यात जर पाच पैशाचं नाणं टाकलं सा तर तुझ्या हातावर कवा असं म्हटल्याशिवाय राहणार नाही. ते काय घेऊन आलोय महाराज. पण परमार्थ करावा लागणार आहे महाराज. इथं प्रयत्न सांगितलाय महाराज. ते टाकाचं कुठेही सांगितलेलं नाही, टाकता येत नाही महाराज. टाकतो म्हटलं तर टाकता येत नाही महाराज. पण हे मात्र करावंच लागणार आहे. म्हणून प्रयत्न करीस तर हे गरज आहे महाराज. पण स्वतःच्यासाठी काय प्रयत्नाची गरज नाही. स्वयंप्रकाश आपण आहोत महाराज, एवढं कळत तो मात्र. आणि बघ एकदा सूर्य उदयाला आला तर ती रात्र निघून जाते, आणि रात्रीतनं जी काय पिशाची होत्यात ते नवीन घालायची काय गरज, सहज जातात महाराज. तसं अज्ञान हे कारण आहे महाराज. अज्ञान एकदा निवृत्त झालं ना पुढची कार्य राहत नाहीत महाराज. कुठेतरी आपण सत्वगुणाचा व्यवहार करतो. जीवनमुक्तीला कुठेतरी प्रतिबंध येऊ नये, जीवनमुक्तीचं विधेय कैवल्य भोगायला मिळावं या हेतूतनं सांगितलंय महाराज. आलं का लक्षात? हा, कारण का ते सगळे पुढचे हे घेऊन आपण जीवनमुक्ती भोगायची आहे. अत्यंतिक महत्वाचं आहे महाराज. हो, नाहीतर नकळत कुठली तरी वासना घेऊन आणि तिथं जर अडकलं तर आणि बसलंच महाराज तडाका. कारण का वासना हे भयंकर अतिशय सूक्ष्म असतो. कुठं नाही कुठेतरी कशी राहील त्याचा पत्ता लागत नाही महाराज. म्हणून एखाद्याने सोहम अशी जर आपल्याला आत्म्याची प्रमा करून घेतली तर त्याला बंदच होतो. सोहम अहम अहम देहोहम म्हणत होता ना अगोदर. काय म्हणत होता?
देहोहम म्हणत होता. देहोहम. आता देहोहम सोडला आणि सोहोम 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 ही प्रमा करून घेतली आणि तसा जर बडबडीत बसला तर ते वाचित आलं. वाचा माहिती आहे आता 4 वाणीच आहेत त्या. परापश्यंती मध्यमा वैकरी महाराज. देहोहम म्हणणं ही महाराज वैकरी आहे आणि सोहम म्हणणं ही परेतली आहे. बरोबर आहे. कारण का तिचं तिची उद्भूती झाली आहे महाराज. सोहम तिथं तिची उद्भूत झाली. कुठं? परेत. आणि तिथंच जर अडकलं महाराज तर मग अजून कुठंतरी अडकलं असं होईल. कारण का वाण्या देखील ह्या अविद्येच कार्य आहे. कारण अहम आणि सोहम ही दोन्ही ज्ञाने अज्ञानी पुरुषाला होत असतात. बघा, अहम म्हणजे देहाला अहम म्हणणं आणि सोहम म्हणजे आत्म्याला म्हणणं. ही दोन्ही महाराज अज्ञान करतच आहेत. म्हणून सोहम विश्रमे. जयाचे अहम विश्रामे आत्मा. बघा, अहम विश्रामे आत्मस्वरूपे. म्हणजे स्थूलोहम कुशोहम असे विपरीत ज्ञान ज्याला असेल त्याला सोहम ज्ञान होत असते. परंतु आता बघा, सोहम कुशोहम म्हणजे आता मी कुश आहे, दांडगा आहे, बारका आहे, देहाचं म्हणून वाटत होतं, त्याला सोहम ब्रह्मा आहे असं म्हणावं लागतं. पण आहे त्याला काय म्हणायचं महाराज, ते घालवण्यासाठी. अनुभवी पुरुषाच्या दृष्टीने तोही भ्रमच आहे. अनुभव ज्याला अनुभव आला त्या पुरुषाच्या दृष्टीने तोही भ्रमच आहे. कारण का तो भ्रम घालवण्यासाठी हा भ्रम एक हे घ्यायचं आणि हाही भ्रम जर वाटला तर काय करायचं महाराज. कारण का हे तर दुसऱ्या भ्रमाला आता दुसरी जागा नाही, एकच वस्तू ती आहे. एकदा ते प्राप्त झाले ना, आता त्याला दुसरं आणि हे करायची काय गरज नाही. आता ज्ञानेश्वर महाराज एकंदर तात्पर्य सांगतात. वाच्याने थांबूया काय. ज्ञान सोये पुढे मनोने भारी आवडे ज्ञानो मोक्ष घडे ते निमाले. कुंडलिका धारी विठ्ठल श्री ज्ञानदेव.